मॅच चालू करा पंच लवकर. बाकीच्या खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर व्हा. पंच मॅच चालू करा. विश्वनाथ 2 ओव्हर आहेत, लवकर चालू करा. दोन होता सामना. पहिला चेंडू विश्वनाथ टाकलाय, चेंडू अगदी लागला जोरात. रमेश लांगी यांना फेकला चेंडू. रमेश लांगी आणि समोर जे उभे आहेत आमचे प्रेक्षक त्यांना जर थोडं बाजूचे. तसेच बीकेसीचे लगेच बॅट्समन पाठवायचं. नेक्स्ट बॅट्समन. तिसऱ्या पायसाठी चाललेली स्पर्धा. आयझॅक मलिक चालले बॅटिंगला. आणि या दरम्यान मी लड्ड्या राजेंद्र गावडे कुठे आहेत? इथे आहेत. मी पीकेसीचे आमचे सर्व खेळाडूंना विनंती करतोय की त्यांनी लगेच स्टेजवरती यायचं आहे. या दरम्यान पीकेसीचे सर्व खेळाडू विनंती करतो की स्टेजवरती लड्डे इथे आहेत. मित्रांनो, मी कॅमेरामॅन यांना विनंती करतोय की थोडंसं इकडे कॅमेरा करायचं आहे. शूटिंगवाल्यांना विनंती करतोय. या दरम्यान बीकेसी जेवढे खेळाडू आहेत, प्रॅक्टिस सेशन जेवढे खेळाडू आहेत, सगळ्यांनी स्टेजवर यायचं आहे. सर्वांनी स्टेजवर यायचं आहे. प्रॅक्टिस सेशन करतात बीकेसी 11 सगळे आपले खेळाडू स्टेजवर लगेच या. लगेच या बाळा. वानखेडे लवकर या. विनया लवकर लवकर. आपल्याकडे विषय वेळ झालाय. ते सामना चालूच राहू दे. थोडं इकडे सरका. मित्रांनो, या दरम्यान आमचे ज्येष्ठ खेळाडू, आमच्या कॉलनीचे लिजंड गोलंदाज, एक चांगले मित्र राजेंद्र गावडे अर्थात लड्ड्या दादा यांचा आज मागच्याच रविवारी आम्ही 60वा वाढदिवस साजरा केला. 60वा वाढदिवस साजरा केला आणि 60वा वाढदिवस आम्ही त्यांच्या बिल्डिंगमध्ये केला. परंतु आज मात्र इतकं चांगला हा क्षण इथं आलेला आहे की मैदानात साजरा करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. त्याबद्दल आमचे संपूर्ण परिवार, बीकेसी परिवार इथं आलेले आहे. प्रॅक्टिस ग्रुपचे सर्व सदस्य इथं आलेले आहेत. सर्व खेळाडू प्रॅक्टिस ग्रुपचे इथे आलेले आहेत. त्या सर्वांच्या तर्फे आम्ही एक छोटीशी गिफ्ट त्यांना 60वा वाढदिवसा निमित्ताने देतोय. लड्डेला तुम्ही ती गिफ्ट घ्यावी. ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला आणि घड्या त्याला मिळालाय. क्या बात आहे. चांगली वेळ मिळाली. या निमित्तानं एक फोटो काढतोय आपल्या सगळ्यांचा. मॉन्टी थँक्यू. एकदम चांगला अगदी सुविचार एकदम इमिजिएटली आम्हाला सुचवलात. म्हणूनच म्हटलं होतं ना की या टेनिस विश्वामधील मॉन्टीसारखा समालोचक होणं नाही. सामन्याकडे वळूया.
आज सकाळपासून काय झालं ते पुन्हा एकदा सांगू इच्छितो. मॉन्सून धमाका चषक क्रिकेटचा महासंग्राम 2026 50 वर्षावर क्रिकेटची स्पर्धा. आजचा हा पहिला दिवस म्हणजे पहिल्यांदाच रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ज्या पावसाची अपेक्षा होती तर पाऊस देखील बरसला. पावसाची जे मान्सून जो धमाका आहे तर मान्सून म्हणजे पावसाने स्वतःच त्यांना स्वागत दाखवलं आहे. 3 सामने पावसात खेळताना पाहायला मिळालं. मैदानाचं थोडंसं सुकलं आहे, पावसाने विश्रांती घेतली आहे, परंतु आउटफील्ड जर बघितलं तर पूर्ण चिखल आहे आणि पावसाची खीच ती खरी मजा आहे या स्पर्धेतील. आणि रमेश लांगेने मारला चेंडू, इथे 1 धाव पूर्ण केले दुसऱ्या आणि डायरेक्ट थ्रो केला आहे. क्या बात आहे, डायरेक्ट हिट झालंय. काय क्षेत्राचं नाव केलं आम्हाला? संतोष नार्वेकर. संतोष नार्वेकर यांचा डायरेक्ट फेकी आणि लांगी इथे बाद झालेत. येस, डायरेक्ट नेम लागला की गेम झाला समजायचा. मॉन्टी यांचं पुन्हा एकदा अजून एक सुविचार आमच्या कानावरती आलेत. मला वाटतं सकाळपासून जर आम्ही डायरी आणली तर बरं झालं असतं, एक लिहून ठेवण्यात आलं असतं, जेणेकरून पुढे कधी आम्ही समालोचन करू त्यावेळी आम्ही ते पुन्हा वाचलं असतं. आणि अर्थात नाही, मॉन्टी यांचे भरपूर सामने त्यांनी समालोचन केलेले आहे. प्रत्येक वेळी तुम्ही यूट्यूबला बघितला तर निश्चित तुम्हाला आठवतील मॉन्टी यांचे समालोचन. 8 धावा झाले आहेत. 8 2 षटकाचा सामना आहे, लक्षात असू द्या. 8 धावा झाल्यात आतापर्यंत. हा सामना तिसराच पारितोषिकासाठी आहे. फलंदाज केला आहे प्रफुल विचारे. आजचं वातावरणच खूप छान आहे, आनंदमय वातावरण बसलेलं आहे. आज टेनिस विश्वातले सगळे देव मैदानात उतरले पाहायला मिळाले. आणि देव नव्हते तर महादेव होते असं मला हरकत नाही टेनिस विश्वातील. आणि ते महादेव का आहेत ते त्यांनी दाखवून दिलं. आपण बघितलं चंद्रकांत शिंदे टेनिस विश्वातील सर्वोत्कृष्ट असा ग्रेट कॅप्टन म्हणून ज्याला म्हटलं जातं, सर्व लिजंडनी सांगितलं चंद्रकांत शिंदे ग्रेट कॅप्टन काय आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. अविनाश जाधव यांना पाहायला मिळालं. नुसतं पाहायला नाही मिळालं, अविनाश जाधव यांचे त्यांचे नेहमीचे फटके, बैठक फटके आणि मिड विकेटला मारण्याची त्यांची ती ख्याती होती ती आज पाहायला मिळाली. राजू कटरचे षटकार पाहायला मिळाले. भरत पवारसारखा टेनिस विश्वातले नंबर 1 अष्टपैलू खेळाडू, त्याची बॉलिंग आज बॅटिंग दुर्दैवाने लवकर बाद झाले पण बॉलिंग पाहायला मिळाली. ललितची बॅटिंग पाहायला मिळाली. महेश शेट्टी मॅन विथ गोल्डन आज ज्याला म्हटलं तर बॉलिंग टाकली नाही परंतु बॅटिंग त्याने केली. अशोकन अगेन वन मोर प्लेअर मॅन विथ गोल्डन आर्म, त्याची बॉलिंग पाहायला मिळाली. शेखर आबा ज्याने या वयात 73-72व्या वयात त्याने गोलंदाजी केली आणि नुसती गोलंदाजी नाही केली तर त्याला बेस्ट बॉलरचं अवॉर्ड देखील मिळालं. असलम सद्गुरूने टाकलेले 3 चेंडू भरत पवारांच्या बॅटला स्पर्श न करता पहिलेच 3 चेंडू बघण्यासारखे होते. म्हणजे जर या वयात अशी चांगली गोलंदाजी करत असतील तर त्या वयात म्हणजे त्यांची यंग तरुणपणात त्यांनी काय गोलंदाजी केली असेल पाहायला मिळाली. मंदार गरुडचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुर्दैवाने पहिल्या चेंडू तो बाद झाले परंतु त्याचा क्लास हा क्लासच असतो. महेश शेट्टी विकेट किपिंग पाहायला मिळाली महेश शेट्टीची. आणि अजून बरेच असे दिग्गज खेळाडू म्हणजे मला वाटतं सचिन कदमची गोलंदाजी पाहायला मिळाली, किशोर गावंडेची मिळाली, तुषार दवंगे जो आपल्याला टेनिस विश्वामध्ये छोटे छोटे ब्लॉग्स दाखवतो. आपण TDK म्हणून आपण बघितलं तर आपल्याला त्याचे इंस्टाग्राममध्ये बरेच फॉलोअर्स आहेत, त्यांचं आपल्याला पाहायला मिळाले. ते 10 धावसंख्या झाले, फक्त 11 धावा करायचे आहेत. 11 धावा अभयचं क्षेत्ररक्षण आपण यष्टरक्षण पाहायला मिळालं. सुंदर चेंडू त्यानं पकडले. एकंदरीत लिजंड 11 करायचे. लिजंड काय असतात ते आज आपल्याला आपल्यामध्ये पाहायला मिळालं. आज बँड्राचा जो लिजंड क्रिकेटचा संघ होता त्यांनी चांगली झुंज दिली, 55 धावा केल्या होत्या. आणि असं वाटलं होतं की पहिल्या चेंडू मंदार गरुड बाद झाल्यानंतर सामना आपल्या मुठीत येईल, परंतु शेवटी लिजंड म्हणजे त्यांचा अनुभव मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धांचा आज तिथं उपयोग पडला. आणि आज संपूर्ण प्रेक्षक आणि 11 डुबीने आणि हे पाहायला मिळालं लिजंड क्रिकेट काय असं. आणि नुसतं लिजंड क्रिकेटर नाही तर लिजंड समालोचक काय असतं हे देखील आज मॉन्टीच्या शब्दरूपाने आपल्याला ऐकायला मिळालं. क्या बात आहे. मॉन्टी आज पुन्हा एकदा सांगतोय, जसं महादेव इथे उतरले आज मैदानात क्रिकेटचे तसंच महादेव एक जसे त्रिदेव असतात समालोचन क्रिकेटले त्रिदेव ज्यांना म्हटलं जातं, ब्रह्मा विष्णू महेश, त्यातलेच एक विष्णू आपल्या इथं पाहायला मिळेल. क्या बात आहे. बाला सर, हरीश पंड्या सर आणि मॉन्टी या तिघांना ब्रह्मा विष्णू महेश म्हटलं जातं समालोचन क्षेत्रामध्ये. त्यातले एक विष्णू म्हणजे ब्रह्मा विष्णू म्हणण्यापासून आपण त्याला मॉन्टी इथे आज आलेत. आणि आम्हाला समालोचन करताना मगाचपासून म्हटलं की मला बरेच जणांचे फोन आले, समालोचन कोण करते कारण पहिल्यांदा असं नेहमी डिकेचाच आवाज ऐकतं समालोचन करताना परंतु आज मात्र त्यांना वेगळं ऐकायला मिळालं आणि खूप खुश झाले ते.
मॉन्टीचे समालोचन ऐकून. फायनलचा अतिशय महत्त्वाचा सामना आहे. कुठल्या तरी एखाद्या चांगल्या व्यक्तीला ते बोलूया आपण फायनलचा सामना टॉस होण्यासाठी. मी विनंती करतोय. आणि दीपक मिरके आहेतच. बाबू मोरे तुम्ही दोघांनी पण या. तुमच्या दोघांच्या हस्ते अंतिम सामन्याचा टॉस झाला पाहिजे. कॅप्टन अंतिम सामन्याचे विजेत्याचा कॅप्टन होते का, म्हणजे अंतिम सामन्यात 2 संघ जो गेल्या माधव तटकरे तुम्ही या टॉसला लगेच या गजापांच्या तुमचा संघ संदीप कदम नाणेफेकीसाठी बाबू आणि मिरके तुम्ही दोघांनी अंतिम वेळेचा सामन्याचा टॉस उडवायचा आहे. मित्रांनो अतिशय महत्त्वाचा सामना ज्या चषकसाठी जी लढत होणार आहे, ज्या चषकाची 1 महिन्यापूर्वी जी आतुरतेने वाट बघायला लागली होती लोक, तो आता क्षण इथं आलेला आहे. शेवटचा टप्प्यात ही स्पर्धा आता आपली आलेली आहे. सकाळी बरोबर 9 वाजता मॉन्टी चेंडू पडला होता. मॉन्टी अजूनही तुम्हाला ख्याती सांगतो, या मैदानामध्ये अबाव 40च्या ज्या स्पर्धा होतात त्या इतक्या वेळेवरती होतात की बरोबर 8:30 आणि 9च्या दरम्यान आमच्या इथं पहिला चेंडू पडतो. 5 ओव्हरचे मॅच असतात, नेहमी 4 ओव्हरचे मॅच असतात. कधीच कुठल्या सामन्यात कमी ओव्हर झालेल्या नाही आहेत. हा 3रं प्राईज आहे, त्याच्यामुळे आम्ही हा सामना 2 ओव्हरचा. अदरवाईज इथं नाणेफेकच होते. नाणेफेक जिंकले संदीप कदम म्हणजे संदीप सुंदर यांचा. तुमचा निर्णय काय? 2 मिनिटात निर्णय सांगतोय. हा सामना 3 ओव्हरचा असणार आहे, लक्षात ठेवा. मॅच चालू करा, मॅच चालू करा. 3 ओव्हरची मॅच आहे, 3 ओव्हरची मॅच आहे. माफ करा, फायनलचा सामना 2 ओव्हरचा आहे. 2 ओव्हरचा फायनल, कारण आपला बक्षीस समारोह खूप मोठा आहे. तुम्ही बघा एवढी मोठी स्पर्धा आणि ज्या तऱ्हेने इथे बक्षीस लावलेले आहेत त्यांची संख्या मोजणं देखील अवघड झालेलं आहे. त्याच्यामुळे एवढं बक्षीस समारंभांचं वितरण करणं त्यासाठी आम्हाला भरपूर वेळ हवा आहे आणि त्या वेळेसाठी तुम्हाला सहकार्य तुमचं महत्त्वाचं आहे. अंतिम सामना देखील 2 षटकाचा असणार आहे. अंतिम सामना देखील 2 षटकाचा असणार आहे. सामना चालू करा. तर एकंदरीत आजचा हा दिवस बँड्राच्या क्रिकेट इतिहासामध्ये सोन्याचे अक्षर लिहिण्याचा दिवस आहे. सुवर्ण अक्षर लिहिलं गेला जाईल, कारण या स्पर्धेच्या निमित्तानं आज जे काही इतकं चांगलं घडलं आहे, अनपेक्षित घडलं आहे. कारण इतकं काही होऊ शकतं हे या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं आहे. कारण सगळं काही अगदी म्हणजे विचार न केलं होतं त्या गोष्टी आज पाहायला मिळाल्या. गोलंदाज हा क्षेत्ररक्षण स्वीकारलाय संदीपजी कदम यांच्या संघानं. सई या संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारले. या दरम्यान 2 धाव पूर्ण झाले. या दरम्यान 2 धावा काढल्यात. मग अशी म्हटलं की आज सकाळपासून जो दिवस चांगला झाला, निश्चितच तुमची भूमिका जेव्हा चांगली असते, 1 रन शॉट आहे, तुमचे विचार जेव्हा चांगले असतात, तुमचे ध्येय जेव्हा चांगलं असतं, त्यावेळी मात्र हे सर्व काय आयुष्यात सगळं चांगलंच घडतं. आणि आज आपल्याला घड्या मिळालंय. मॉन्टी वन मोर फ्रेज. आज भरपूर काय शिकायला मिळणार आहे मॉन्टी तुमच्याकडनं. आणि चेंडू लागला नाहीये. 2 धावा इथं मिळाल्या जिथे एकही धाव नव्हती. धावचित करण्याची सुवर्ण संधी होती आणि 3रा धाव देखील घेतलं गेलंय. क्या बात आहे. एक चुकी किती महागात पडते आयुष्यामध्ये. धावसंख्या झाली 6 धावा. अजून 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सामना शेवटपर्यंत लढला पाहिजे. मला असं वाटतं कुठेतरी गोलंदाजांच्या एंड करणं. वाईट चेंडू. 7 ना रे, 7 झाला. 4 धावांची गरज आहे. चेंडू घोषित ठिकाणी गेलेला नाहीये, तोपर्यंत तुम्ही धावायचंय. आणि हा
विश्वास परब. येस येस. अण्णा इथं बोलतात की मी इथं आहे. येस मॉन्टी, गेल्या वर्षी आमच्या ज्या प्रॅक्टिसच्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक म्हणून ज्याला मिळालं होतं पूर्ण वर्षभराचं ते अण्णा पुजारी. कॅमेरामॅन आमच्या अण्णा पुजारी यांच्याकडे जरा हात दाखवायचा आहे, म्हणजे तुम्ही कॅमेरा घ्यायचा आहे. अण्णा पुजारी गेल्या वर्षीचा प्रॅक्टिस म्हटला आमचा सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक म्हणून त्याला आवडलं गेलं होतं. चांगलं बँड्रामधलं, बँड्राचा अतिशय सदानंद विश्वनाथ अण्णा पुजारी. महेंद्रसिंग धोनी. आणि मुख्य म्हणजे बरीच कॉम्पिटिशन होती मॉन्टी, कोणाला विकेट कीपरचं प्राइज मिळावं. अन्ना कौन कौन कॉम्पिटिशन में था, नाम बताओगे क्या विकेट कीपर के लिए? 9 झाले 2 नाव जी कर. सिर्फ एक ही नाम ले रहा है अन्ना पुजारी कि उनका कंपटीशन में कोई था. येस अण्णाजी, अण्णांच्या हाताला लागलाय बॉल. टेनिस एल्बो झालाय. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यानंतर टेनिस एल्बो झालेला दुसरा खेळाडू आहे तो म्हणजे अण्णा पुजारी. सई या संघाने फिल्डिंग घेतलेली आहे अंतिम सामन्यामध्ये. सामना चालू करा लगेच. गोलंदाज आहे. गोलंदाज कोण आहे? गोलंदाज आणि झेल पकडला गेला इथे. नाही ना, झाडा लागला बॉल. इसाक मलिक कुठे असे त्यांनी लगेच या. असं पाहिजे. क्षेत्रशी लावून घ्यायचं लगेच जायचं. संदीप कदम तुमच्या संघाने क्षेत्रशी लागून घ्यायचं. 2 षटकांचा सामना असणार आहे. जिंकले. अंतिम फेरीचा सामना चालू होता मित्रांनो. मान्सून धमाका चषक, 2 क्रिकेटचा महासंग्राम. तसेच या दरम्यान